गाईज, मी आहे यंत्रा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आज आहे संडे, मी आज चालली आहे ब्रेकफास्ट करायला। नागपूरचा फेमस डिश आहे नागपूर तर्री पोहा, जो की आमच्या नागपूरमध्ये सर्वात फेमस आहे रामजी श्यामजीचा, जो की माझ्या घराच्या जवळच आहे। तर मी तिथे जात आहे नाश्ता करायला आणि मी तुम्हाला दाखवते तिथे किती भीड असते, तिथे काय काय मिळते आणि तिथला तर्री पोहा कसा आहे। तर चला। लाल परी मिळाली मला फायनली। पार्किंग की बहुत दिक्कत है। ये आ गए यहाँ मत लगाओ करके यार, कहाँ पार्क करे कहाँ खाए। बघा एवढी भीड़ आहे इथे। आगे लगाने के लिए कह रहा है वो। फायनली इथे पार्किंग मिळालेली आहे। गाडी पुष्कळ दूर पार्क केलेली आहे आणि मी पायदळ चाललेली आहे तिथपर्यंत। रामजी श्यामजी पोहेवाला नागपूरचा फेमस। तुम्ही भीड बघू शकता किती आहे इथे। पोहा घेतल्यावरती इथे असे ऑनियन मिळतात, ते कापून आपण त्याच्यावरती घेऊ शकतो। हे आहेत अंकल ज्यांची ही शॉप आहे। बघा किती भीड आहे पोहा घ्यायला। आणि इथे असं बनते तर्री बनत आहे बघा पोहा। तर मी हा पोहा घेऊन कारमध्येच चाललेली आहे, कारण की तिथे बसायला सिटिंगला जागा नाही आहे। हा आहे रामजी श्यामजीचा पोहा। तर अर्धा खाऊन झालेला आहे माझा। मी म्हटलं रिव्ह्यू देऊन देते पहिले मी। तर पोहा आजचा पुष्कळ टेस्टी आहे। मी नेहमी खाते, आज संडे होता तर मी म्हटलं काही ऑप्शन म्हणजे जवळ तोच ऑप्शन होता लवकर खायसाठी। तर मी आता खाता खाता घरी चाललेली आहे, घरी जाते आणि मग बघूया कुठे जाऊ शकतो। तर ॲक्च्युली मला एक काम पण आहे बुट्टीबोरीला, तर मे बी मी तिकडे निघू शकते। अगर तिकडे निघाली तर मी हा ब्लॉग कंटिन्यू करेन। तुम्ही पण नागपूरमधले असाल तर तुम्ही पण ट्राय करा, नसेल ट्राय केलं तर तुम्ही पण ट्राय करा। खूप छान आहे हा पोहा। तुम्हाला म्हणजे अगर वन टाईमचा अगर मील पाहिजे असेल पोटभर तर तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी असतो हा। आणि तुम्हाला मी दाखवले आहे त्याच्यामध्ये की कोण ओनर आहे त्यांचे, ते चालवतात। आय थिंक ते 2 भाऊ आहेत, त्यांचा तो कन्सेप्ट आहे। तर मला तर आवडतात, तर तुम्ही जा, तुम्ही ट्राय करा। तर मी घरी पोचलेली आहे, माझी कॅश उठलेली आहे। कॅश कॅश। इथे आम्ही बुट्टीबोरीला जायसाठी निघालो, तर रस्त्यामध्ये आम्हाला हे एरोप्लेन्स दिसले होते। इथे कसे आले म्हणून आम्ही बघत होतो। थंडीची इथे खूप छान ऊन होती। इथे फायनली आम्ही बुट्टीबोरीला पोहोचलो।
गाईज आम्ही फायनली बुट्टीबोरीला पोहोचलेलो आहो आणि ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे. तर आम्ही म्हटलं का ना काहीतरी खाऊन घेऊया. तर माझ्या मम्मीला इथला शबानाचा पफ खूप आवडतो. तर आम्ही इथे शबानामध्ये आलेलो आहोत. तर चला आतमध्ये जाऊया. तर गाईज आम्ही पनीर पफ ऑर्डर करत आहोत. आम्ही ऑलरेडी घरून जेवण करूनच निघालेलो होतो. तर आता थोडंसं लाईटचंच काहीतरी खाऊ. तर पनीर पफ ऑर्डर करत आहे. तर गाईज मी पनीर पफ ऑर्डर केलेला होता. पण आता त्यांनी येऊन मला सांगितलं की त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे पनीर पफ. तर नॉर्मल व्हेज पफ अवेलेबल आहे. तर दुसरं काही ऑर्डर करायला पण विचार करत आहो. पण ऑलरेडी आम्ही जेवण करून आलेलो आहोत आणि फक्त टेस्टसाठी ते पूर्ण वेस्ट होऊन जाणार. तर आता सध्या आम्ही लाईटचा व्हेज पफच ऑर्डर केलेला आहे. व्हेज पफ आलेला आहे. याच्यापेक्षा ना पनीर पफ खूप छान वाटतं. पण आता नाही आहे तर काही ऑप्शन नाही आपल्याकडे खायला. आता हेच खाऊया. लाईटचा आहे. ही काहीतरी अशी फिलिंग असते. छान आहे. आवडलं तुला? छान होता. कारण की जास्त हेवी खायसाठी आमच्या पोटामध्ये जागा नव्हती. म्हणून आम्ही हे लाईट्स ऑर्डर केलेलं आहे. कारण की आज होता संडे. तर आज ऑलरेडी आम्ही नॉनव्हेजची भाजी खाऊन आलेलो. जेवण झालं आहे आमचं. थांबी पाण्याची बॉटल. लाईट्स काय म्हणू आपण, लाईटचा नाश्ता झालेला आहे. तर झाले ना आपले कामं इथे सगळे. आता आपण निघूया. तर म्हटलं नक्की या. इथे हे बुट्टीबोरीमध्ये शबाना बेकरी आहे. ही नागपूरमध्ये पण आहे. पण आम्ही इथे नियरेस्ट आम्हाला यायचं होतं. तर आम्ही इथे लाईटचं काहीतरी नाश्ता केलेला आहे. नागपूरमध्ये आहे तिथे खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. इथे पण पुष्कळ साऱ्या व्हेरायटीज आहे. पण तुम्ही इथे अगर तिथलं आणि इथलं कम्पेअर कराल तिथे थोडं
महाग आहे तिथल्यापेक्षा, आणि तिथला टेस्टही खूप छान आहे. मी तिथे नेहमी मेल्टिंग बर्गर आणि काय आपला व्हाईट सॉस पास्ता वगैरे तिथे खूप टेस्ट, माझा फेवरेट आहे तिथला. तिथे पण मिळते, पण मी लास्ट टाईम मागे जेव्हा इथला मेल्टिंग चीज बर्गर खाल्लेला होता तेव्हा थोडा म्हणजे तिथल्या मध्ये टेस्टमध्ये थोडा डिफरन्स आहे. तिकडला छान आहे तिथल्यापेक्षा. तर आता आपलं सगळं झालेलं आहे इथलं. तर आता संध्याकाळ होईल, थंडी वाढेल, तर आपण आता पटकन इथून निघूया. चल गं हे बघा, इथे डोंगर गावचं मार्केट माझी मम्मा इथनं काय घेत आहे तर माहिती आहे. काय घेते? बघ घे ना, तर पाहिजे का तुला? घे. चांगले मार्केट इथला डोंगरगावचं मार्केट भरतो इथे. स्पेशली इथे फिश मिळते आणि इथे काहीतरी भाजी पण मिळत आहे. तर आम्ही इथनं ही मेथीची भाजी आणि टमाटर घेतले आहे. आणि इकडे बघा किती सुंदर सनसेट होत आहे.